नमस्कार. डायबिटीज या आजाराला आयुर्वेदामध्ये प्रमेह असे म्हणतात. प्रमेहाच्या रुग्णामध्ये मुख्यतः चुकीच्या आहार-विहारामुळे त्याच्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि पचन व्यवस्थित न झाल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा टाकाऊ भाग अधिक प्रमाणामध्ये तयार होतो. त्या टाकाऊ भागाला क्लेद असे म्हणतात. अशा ह्या क्लेदाची उत्पत्ती डायबिटीजच्या रुग्णामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये होत असते. त्यामुळेच रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते, तसेच खूप घाम येणे हा प्रकार घडतो. शरीरामध्ये मलाचे प्रमाण वाढल्यामुळे वारंवार लघवीला होणे, हे लक्षण देखील डायबिटीजच्या रुग्णामध्ये प्रामुख्याने दिसून येते. कानामधील मळ हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो. डोळ्यांमधील मळ हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो. तसेच नाकामधील मळ हा देखील अधिक प्रमाणामध्ये वाढतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घेतल्यास डायबिटीजच्या रुग्णामध्ये मलोत्पत्ती किंवा क्लेदोत्पत्ती ही अधिक प्रमाणामध्ये होत असते. तर अशी क्लेदोत्पत्ती अधिक प्रमाणामध्ये तयार होऊ नये याच्यासाठी काय करता येईल याचा विचार आयुर्वेद शास्त्र करत असते. चुकीच्या आहार-विहारामुळे शरीरामधील पचन बिघडते आणि पचन बिघडल्यामुळे हा टाकाऊ भाग जास्त प्रमाणामध्ये तयार होत असतो. तर डायबिटीजच्या रुग्णामध्ये सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे त्याचे पचन सुधारणे हे गरजेचे असते. पचन सुधारले तरच आयुर्वेदानुसार जे 7 धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंचे पोषण व्यवस्थित होऊ शकते. डायबिटीजच्या रुग्णामध्ये पुढील प्रमाणे काही लक्षणे दिसून येतात. अधिक प्रमाणामध्ये वारंवार लघवीला होणे, खूप अधिक प्रमाणामध्ये घाम येणे, हातापायांची आग जळजळ होणे, तोंडाला कोरड पडणे, शरीरामध्ये मलोत्पत्ती जास्त प्रमाणामध्ये होणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे डायबिटीजच्या रुग्णामध्ये दिसून येत असतात. अशा वेळेत फक्त कागदावरती तुमची साखर नॉर्मल असणे हे महत्त्वाचे नसते. तर डायबिटीज पूर्णपणे बरा होण्यासाठी योग्य दिनचर्या पाळणे हे गरजेचे असते. तसेच जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार डायबिटीजच्या रुग्णांनी जर उपचार करून घेतले, तर निश्चितपणे फक्त कागदावरची साखर नॉर्मल न राहता पुढे जे डोळ्यांवरती परिणाम होत असतात, तसेच किडनीवरती परिणाम होत असतात, हृदयावरती परिणाम होत असतात. तर डायबिटीजमुळे ह्या यंत्रणा बिघडण्याची शक्यता जी आहे, ती आयुर्वेदिक उपचार योग्य आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सुरू केलीत, तर हे पुढील कॉम्प्लिकेशन निश्चितपणे टाळता येऊ शकतात. धन्यवाद.